नमस्कार. संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेअंतर्गत लाभ घेणारे जे दिव्यांग लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी राज्य शासनाच्या दिव्यांग कल्याण विभागाअंतर्गत 18 नवीन योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत. आणि या योजनेचा सरळ लाभ जो आहे दिव्यांग लाभार्थी घेऊ शकतात. म्हणजे निराधार योजनेअंतर्गत लाभ घेणारे हे दिव्यांग लाभार्थी घेऊ शकतात. या योजना कोणकोणत्या आहेत याबाबत आजच्या व्हिडिओमध्ये आपण सगळी माहिती जाणून घेणार आहोत. आणि त्यानंतर प्रत्येक योजनेची सविस्तर माहिती, अर्ज प्रक्रिया, संपूर्ण लाभ जे आहेत कसे मिळतात, कोणकोणते लाभ मिळतात याच्यावर एक एक व्हिडिओ आपण पुढच्या सेशनमध्ये कव्हर करणार आहोत, घेणार आहोत. तर आज या महत्त्वाच्या अपडेट आहेत. त्याचबरोबर व्हिडिओच्या शेवटी निराधार योजनेअंतर्गत जो बांधवांना जानेवारीचा हप्ता आहे हा कधीपर्यंत मिळणार आहे याबाबतचे अपडेटसुद्धा मी देणार आहे. व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांपर्यंत शेअर करायचा आहे. त्याचबरोबर मराठी बिग गाईड या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे महत्त्वाचे अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोचतील. तर सुरुवात करूयात. नक्की कोणकोणत्या योजना दिव्यांग बांधवांसाठी सध्या सुरू आहेत दिव्यांग कल्याण विभागाअंतर्गत. तर पाहू शकता ह्याची अधिकृत वेबसाईट आहे दिव्यांग कल्याण विभागाची. या अंतर्गत ह्याचे योजना कार्यक्रम आहेत. वेगवेगळे 18 योजना सध्या सुरू आहेत आणि मुख्य म्हणजे या योजनांचा लाभ हा घेतला जाऊ शकतो. आता मी फक्त या योजनांची माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि त्याच्यानंतर प्रत्येक योजनेसाठी कशा पद्धतीने अर्ज करायचा, तपशील म्हणजे त्याचा फायदा काय आहे, त्याचबरोबर योजना कशा पद्धतीने राबवली जात आहे याची सगळी माहिती प्रत्येक एक एक व्हिडिओ जो आहे स्वतंत्र अशा व्हिडिओमध्ये आपण देणार आहोत विस्तारित माहिती. सगळ्यात पहिल्यांदा तुमच्यासाठी जी योजना आहे दिव्यांग व्यक्तींना स्वैच्छिक कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी दीनदयाळ दिव्यांजन पुनर्वसन योजना आहे. दुसरी आहे जिल्हा दिव्यांगत्व पुनर्वसन केंद्र DDRC. दिव्यांग व्यक्तींचे हक्क अधिनियम 2016च्या अंमलबजावणीसाठीची योजना. दिव्यांग व्यक्तींना साधने, कृत्रिम आणि उपकरणांच्या खरेदी आणि जागेवर बसवण्यासाठी आर्थिक सहाय्य योजना. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रशिक्षण शिष्यवृत्ती. दिव्यांग व्यक्तींसाठी राष्ट्रीय पाठ्यवृत्ती कार्यक्रम आहे. दिव्यांग व्यक्तींसाठी राष्ट्रीय परदेशी शिष्यवृत्तीसुद्धा यामध्ये उपलब्ध आहे. प्रमाणरूप दिव्यांगत्व असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उच्च शालेय शिक्षण शिष्यवृत्ती. यानंतर दिव्यांग व्यक्तींसाठी शालांत परीक्षेतर्फे येणारी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शालांत परीक्षा पूर्व शिष्यवृत्ती आणि प्रशिक्षित दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी आर्थिक सहाय्य ही योजना आहे. दिव्यांग व्यक्तींसाठी राज्य शालांत परीक्षेनंतर मिळणारी मॅट्रिकोत्तर जी शिष्यवृत्ती आहे ती सुद्धा दिली जाते. यानंतर पुढच्या ज्या योजना आहेत ह्या 14 झाल्या. अजून ज्या 18 योजना आहेत या अंतर्गत दिव्यांग व्यक्तींसाठी राज्य शालांत परीक्षा पूर्व शिष्यवृत्ती आहे. विवाहविषयक प्रोत्साहन योजना ज्याबाबत आपण डिटेलमध्ये व्हिडिओ अगोदरच केलेले आहेत. गुणवत्ता पुरस्कार आहे. दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी आर्थिक सहाय्य. दिव्यांग व्यक्तींसाठी साधने आणि उपकरणांसाठी आर्थिक सहाय्य. दिव्यांगांसाठी राज्य पुरस्कार योजना. अशा वेगवेगळ्या योजना ह्या राज्य शासनामार्फत, राज्य शासनाच्या दिव्यांग कल्याण विभाग जो आहे यामार्फत राबवले जात आहेत. प्रत्येक योजनेबाबतचा तपशील स्वतंत्ररित्या आपण जाणून घेणार आहोत. याबाबतची एक जी महत्त्वाची योजना आहे त्याबाबतची माहिती जाणून घेऊयात. दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी आर्थिक सहाय्य दिलं जातं. या योजनेचे जे पात्रता निकष आहेत, पात्रता व्यक्ती कोण कोण आहेत, तर अर्जदाराचं दिव्यांगत्व कमीत कमी 40% आवश्यक आहे. अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असणं आवश्यक आहे. अर्जदाराचं वय 18 ते 50 वर्षामध्ये असावं. अर्जदाराचं वार्षिक उत्पन्न हे 1 लाखापेक्षा कमी असणं आवश्यक आहे. म्हणजे त्यांचा जो उत्पन्नाचा दाखला आहे हा 1 लाखापेक्षा कमी असलेला आवश्यक आहे. या योजनेअंतर्गत 1,50,000 यामधील आर्थिक सहाय्य दिलं जातं. 80% कर्जाची रक्कम राष्ट्रीयकृत बँकेकडून पुरवली जाते आणि 20% किंवा 30,000 पर्यंतचे अनुदान समाज कल्याण विभागातर्फे स्वयंरोजगारासाठी दिलं जातं. अर्ज करण्याची प्रक्रिया संबंधित जिल्हा समाज कल्याण विभाग, तुम्ही ज्या जिल्ह्याअंतर्गत येता त्या जिल्ह्याच्या समाज कल्याण विभागाअंतर्गत तुम्ही जो अर्ज आहे हा दाखल करू शकता. स्वयंरोजगार ही योजना आहे. या पद्धतीने अर्ज करण्यासाठीची प्रक्रिया आहे. तर बाकीच्या ज्या योजना आहेत या संदर्भात सुद्धा असंच डिटेलमध्ये आपण स्वतंत्र व्हिडिओ सगळी अपडेट डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत.
त्याचबरोबर आता मी सांगितलेलं होतं, की दिव्यांग असतील किंवा निराधार योजनेअंतर्गत सगळे जे विधवा महिला आहेत, ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती आणि श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजनेचे लाभार्थी यांच्यासाठी जानेवारी महिन्यासाठीचा हप्ता हा कधीपर्यंत येऊ शकतो? तर याबाबत आपण अपडेट देणार आहोत. लवकरच याबाबत सुद्धा शासन शासनामार्फत त्याचबरोबर निराधार योजनेअंतर्गत जे डिसेंबर महिन्यासाठीचा पेन्शनचा हप्ता आहे, जानेवारी महिन्याचा सॉरी, जानेवारी महिन्यासाठीचा कधीपर्यंत येऊ शकतो? तर शासन निर्णय याच आठवड्यामध्ये अपेक्षित आहे. लवकरच याबाबतचे अपडेट आपल्याकडे प्राप्त होईल. तेव्हा आपण डिटेलमध्ये याबाबतचा व्हिडिओ जो आहे दररोज अशा पद्धतीनेच घेणार आहोत. अशा सगळ्या महत्त्वाच्या